वर्षभर टिकून ठेवण्यासाठी छान आपण लाल तिखट मसाला तयार केलेला आहे। तर छान असा रंग आलेला आहे। इथे मी मिरची, ही आहे बेडकी मिरची, ही काश्मीरी, ही पांडी, लवंगी, ही शंकेश्वरी, पाच प्रकारच्या मिरच्या मी आणलेल्या आहेत। छान उन्हात अशी खुळखुळ वाजेपर्यंत कडक उन्हात वाळवून घ्यायचे आहे। आणि इथे मिरचीचं प्रमाण सांगते, 1 किलो बेडकी, 1 किलो काश्मीरी, 1 किलो शंकेश्वरी, 1 किलो लवंगी आणि 2 किलो पांडी अशी मोडून 5.5 किलो मिरची आहे। इथे बडीशेप पाव किलो, अर्धा किलो जिरं, 1 किलो हळद आणि 2 किलो धणे, सर्व साहित्य उन्हात कडक वाळवून घ्यायचं आहे। आणि इथे मी घेतलेले आहे खडे मसाले, सर्व केरळमधून आणलेले आहेत। अगदी छान असे खूप सुगंध येतो आहे। तर नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर इथे सर्व साहित्य मी 5 किलोच्या मिरचीच्या प्रमाणात मी हे खडे मसाले काढून घेतलेले आहेत। इथे धणे पाव किलो, बडीशेप 200 ग्रॅम, जिरं 300 ग्रॅम आणि इथे बघू शकता खसखस 30 ग्रॅम, स्टार फूल 30 ग्रॅम, लवंग 30 ग्रॅम, मिरी 30 ग्रॅम, हिरवी वेलची आणि शंखजिरी इथे 30 ग्रॅम, मसाला वेलची, जायंत्री आणि खसखस 30 ग्रॅम, राई 30 ग्रॅम, 3 जायफळ घेतलेले आहेत, स्टारफूल 30 ग्रॅम घेतलेलं आहे। हे सर्व साहित्य मी केरळवरून आणलेलं आहे आणि छान असा सुगंध येत आहे। 300 ग्रॅम जिरं घेतलेलं आहे, पाव किलो धणे घेतलेले आहेत आणि 200 ग्रॅम बडीशेप घेतलेले आणि हे सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहोत। इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। तोपर्यंत व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, कारण छान मी मसाला अगदी छान वर्षभर टिकून राहण्यासाठी खूप सुंदर असा मसाला तयार केलेला आहे। तर इथे मीडियम गॅसवर मी धणे भाजून घेत आहे। तर इथे छान असे धणे अगदी छान कडक होईपर्यंत भाजून घेतले। इथे मसाला पूर्ण करपून द्यायचा नाही आहे, फक्त कडकपणा येईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे। तर इथे जिरं घेतलेलं आहे, जिरं भाजून घेते, छान असं कडक होईपर्यंत भाजून घेतलं तुम्ही बघू शकता। आणि इथे लगेच मी बडीशेप टाकली, बडीशेप छान भाजून घेतली। इथे बडीशेप आपण भाजून घेतली आणि त्यानंतर लगेच शंखजिरी भाजून घेतलं। शंखजिरी भाजल्यानंतर लगेच आपण राई भाजून घेणार आहोत। इथे सर्व साहित्य मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता मी अगदी थोडंसं त्यातला मॉइश्चर कमी होईपर्यंतच भाजून घेतलेला आहे। तर सर्व मसाले छान असे भाजून घ्यायचे आहेत। इथे खसखस भाजून घेते। खसखस भाजून झाल्यानंतर सर्व आपण खडे मसाले भाजून घेणार आहोत। इथे लवंग, मिरी, स्टार फूल, मसाला वेलची हे सर्व मोठे साहित्य एकदाच भाजून घेणार आहे। इथे छान असं गॅसवर मी तेल न वापरता सर्व साहित्य भाजून घेतलेले आहेत। त्याच्यामुळं मसाल्यामध्ये छान असा खरपूसपणा आणि मसाला छान टिकून राहतो। तर इथे सर्व खडे मसाले मी भाजून घेतले आणि त्यानंतर आता जायफळ, हिरवी वेलची हे दोन्ही साहित्य भाजून घेते आणि जावेंत्री, इथे सर्व मी खडे मसाल्यात मिरचीत वापरणार आहे।
मिरची दळत असतानाच हे सर्व साहित्य मी मसाल्यात टाकून देणार आहे। मिरची 5.5 किलो आहे आणि छान कलरची मिरची आणलेली आहे। अगदी क्वालिटी खूप छान आहे। तर मिरचीसुद्धा छान कडक उन्हात वाळवून घेतलेली आहे आणि इथे मी आमची घरचीच दालचिनी आहे, तर दालचिनीसुद्धा मी 30 ते 35 ग्रॅम घेतलेली आहे। इथे घरचीच दालचिनी आहे, दालचिनी भरपूर प्रमाणात मी घेतली, 30 ते 35 ग्रॅम आहे। इथे दालचिनी भाजून घेते। आमच्या घरचंच झाड आहे, घरच्या झाडाची काढलेली दालचिनी आहे आणि खूप छान असा वास येतो आहे। आणि तमालपत्रसुद्धा घरच्याच झाडाचे आहेत। तमालपत्रसुद्धा मी उन्हात वाळत ठेवलेले आहेत, कडक होऊन देणार आहे आणि मिरचीमध्ये टाकून देणार आहे। तर इथे सर्व साहित्य मी बघा छान असं भाजून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। इथे दालचिनी पण भाजून झाली आणि छान असा सुगंध सुटलेला आहे, सर्व खडा मसाले। आणि हे सर्व साहित्य मी थंड होऊन देणार आहे। इथे बघू शकता छान असं थंड होऊन द्यायचं आहे आणि इथे मी मिरची उन्हात वाळत ठेवलेली आहे आणि मिरचीत मी हे सर्व साहित्य टाकून देणार आहे। तर इथे बघू शकता मिरचीमध्ये सर्व साहित्य टाकून आणलं आणि मसाला दळून आणला, मसाल्याच्या चक्कीवर दळून आणला। आणि इथे हळद बघा 1 किलो छान असा रंग आलेला आहे आणि मसाल्याला सुद्धा छान असा रंग बघू शकता। हळद किती छान असं घरगुती मसाला। आणि इथे धणे पावडर 2 किलो दळून आणलेले आहेत, छान असा रंग आलेला आहे। मसाल्याला सुद्धा खूप छान असा सुगंध आलेला आहे, कारण खडे मसाले चांगल्या क्वालिटीचे वापरलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता इथे मसाल्याला सुद्धा खूप छान रंग आलेला आहे। खूप छान असा आपला मसाला रेडी झालेला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। तोपर्यंत बाय बाय।